सुरक्षा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष या नात्याने आज आझाद मैदानात महाराष्ट्रातल्या विविध चळवळी संघटनांना घेऊन जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या तपोभूमीला न्याय देण्यासाठी बसलेला आहे आणि हा न्याय आमच्या हाताचा आहे, संविधानिक आहे. 2007 पासून शासनाची संत भूमिकेची संदेशाची घोषणा झालेली आहे. 2007 ला प्रथम भंडारा डोंगराला या राजकीय लोकांनी बिल्डरांनी खाली लावून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या सनदशीर मार्गाच्या खाली थांबवल्या. त्यानंतर 2008 ला एकीकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्म चतुःशताब्दी महोत्सव वर्ष महाराष्ट्रात साजरा होत असताना दाऊद केमिकल कंपनी जी भोपाळची आणि बॉम्ब रसायन बनवणारी कंपनी या संत भूमिकांनी भंडारा आणि बांकुराच्या मध्यवर्ती हे जनता याला संत भूमी उद्ध्वस्त करायचं आहे. ही आमची षडयंत्र सिद्ध झालेली आहे. आम्ही वारकऱ्यांनी 2008 ला ते दाऊद केमिकल कंपनीवर हद्दपार केली. यानंतर शासनाने डोकं ठिकाणावर येणं आवश्यक होतं, पण तरी सुद्धा आलेलं नाही. नंतर मी संरक्षण मार्गानं सदर भंडारा डोंगर भामचंद डोंगर हे 2 डोंगर जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधना होत आहे. आज महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक सर्व धर्माचे साधक साधना करतात, दासापाठ करतात, ज्ञानेश्वरी पाठ करतात आणि या वारकरी धर्माचे दीप प्रज्वलन जमंत त्याला हुंकार म्हणतो, त्याला आर्थ म्हणतो. ते माझा जगद्गुरू तुकोबाराय, त्या जगद्गुरू तुकोबारायांच्या या तपोभूमीला संरक्षण करण्यासाठी सनदशीर मार्गानं हा लढा 2007 पासून पुकारला आणि तरी सुद्धा या शासनानं कुठल्याही प्रकारची मला ग्वाही दिली नाही की आम्ही तपोभूमी संरक्षित करू. मग मी संपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज जमा केले आणि पुरातत्व विभागाकडे सादर केल्यानंतर 2008 नंतर ही प्रक्रिया 2010 पर्यंत चालू होती. संपूर्ण हा डोंगराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करेपर्यंत संशोधन सादर केल्यानंतर 2011 ला भंडारा आणि भामचंद डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. पुरातत्व आणि सांस्कृतिक विभागानं शासनाकडे त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते काँग्रेसचे आणि हे लोक आता सत्तेत विद्यमान आहेत ना, त्याला काय म्हणतात